ओम सायरा मैत्रिणींनो, अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, ज्या तुम्हाला आता साड्या दिसत आहेत व्हिडिओमध्ये त्या आपल्याला करायच्या आहेत फॉल आणि पिको। तर साडीला फॉल पिको कसं करतात ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर एक साडी मी तुम्हाला फॉल पिको करून दाखवते, त्यानुसार तुम्ही साड्या फॉल पिको करायच्या आणि तुमचा बिझनेस ग्रो करायचा। ओके, तर पहा इथं मी प्रत्येक कलरचे फॉल घेतलेले आहेत। आता हे फॉल आपल्याला पाण्यामध्ये 10 मिनिटं भिजत घालायचे आहेत। तर का मैत्रिणींनो, तर आपण भिजत घातल्याच्या नंतर ही जी रुंदी दिसते तुम्हाला, कॉटनचा कपडा असतो हा आपला फॉलचा, तर तो भिजत घातल्यानंतर कमी होत असतो, म्हणजे जी रुंदी आहे ती कमी होत असते। ठीक आहे, आणि साडी वेअर केल्याच्या नंतर, साडी धुतल्या गेल्याच्या नंतर साडीला घोळ वगैरे अजिबात येत नाही। त्यामुळे फॉल आपल्याला धुवून वाळून इस्त्री करून लावायचा आहे। तर हा फॉल मी 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवणार, त्यानंतर सुकवणार आणि त्यानंतर इस्त्री करून घेणार। तर इथं भरपूर अशा साड्या दिसत आहेत तुम्हाला, यातीलच एक साडी मी तुम्हाला फॉल पिको करून दाखवते, त्यानुसार तुम्हाला बाकीच्या साड्या करायच्या आहेत। ठीक आहे, तर आता मी सुद्धा हे सगळ्या साड्या दाखवू शकत नाही, यातली एक साडी तुम्हाला मी फॉल पिको करून दाखवते। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल साडीला पिको पण कसा करायचा आणि त्यासोबतच फॉल कसा लावायचा, आणि फॉलची जी आपण हातशिलाई करतो ती पण कशा प्रकारे करायची ते आज आपण व्हिडिओमध्ये बघूया। ठीक आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला साड्यांचा जो व्यवसाय आहे, फॉल पिको कसा करतात तो करता येणार आहे। ठीक आहे, चला तर आता आपण ही सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, वाईन कलरची साडी दिसते तुम्हाला, या साडीला आपण पिको करूया आणि त्यानंतर फॉल लावूया। तर पिको करेपर्यंत आपण ही फॉल भिजत ठेवू आणि वाळून इस्त्री करून घेऊया। ठीक आहे, तर ही साडी तोपर्यंत आपण पिको करायला घेऊया। ओके, चला सुरुवात करू पिको करायला। सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर मैत्रिणींनो, साध्या मशीनवरती फॉल पिको करता येत नाही। फॉलला तुम्ही शिलाई मारू शकता, जसं आपण ब्लाऊज शिवतो त्या पद्धतीने शिलाई येत असते, तशी शिलाई तुम्ही मारली तरी चालते, पण झिगझॅग शिलाई जशी फॉल पिकोच्या मशीनवर येते ती येत नाही। तर बघा, फॉलमध्ये आपण ओळख करून घेऊया अगोदर। तर हा आहे आपला फॉलचा दाब। तर पहा, अशा पद्धतीने आपला हा फॉलचा दाब आहे आणि अशा पद्धतीने पिकोचा दाब आहे। ठीक आहे, तर हे दाब आपल्याला फॉल पिको करताना यूज करायचे आहे। तर हा आपल्याला पिको करताना यूज करायचा आहे आणि हा आपल्याला फॉल लावताना यूज करायचा आहे। ठीक आहे, आता आपण पिकोचा दाब लावूया। तर पहा, अगोदर आपल्याला पिको करायचा आहे, तर पिकोचा दाब लावते मी। सुईवरी घ्यायची आहे आपल्याला, हे पहा दोरा ओवलेला आहे आम्ही। तर पहा, हा आपल्याला इथं असा पॅक करून घ्यायचा आहे, हा दाब अजिबात ढिल्ला ठेवायचा नाही। ओके, तर हा दाब आपला इथं पॅक झालेला आहे आणि दोरा पण आपला इथं ओवलेला आहे। तर तुम्हाला हा मी काढून दाखवते। हे पहा, खालचा आणि वरचा दोरा इथं मी घेतलेला आहे, हा बॅक साईडला सोडलेला आहे। त्यानंतर इथं मी साडी सरळ कट करून घेतली। आता पिको करताना सुरुवातीपासून पिको करायचा नाही, आपल्याला 1 ते 2 इंच कापड सोडून द्यायचंय आणि पुढे आपल्याला पिको करायचं आहे। तर पिको करताना अर्धा इंच कापड वरती पकडायचं आहे, म्हणजे जे दाब आहे तिथे एक छोटीशी दात्री असते, त्या दात्रीमध्ये आपलं कापड जातं आणि त्यानंतर इथं दुमट टाकून त्यावरती पिको येत असतो, म्हणजे पिकोची शिलाई येत असते। तर अशा पद्धतीने खूप सुंदर असा आपला पिको येत असतो। जर तुम्ही जास्त कापड पकडलं तर इथं जाड पिको तयार होईल आणि अगदी थोडंसं कापड पकडलं तर बारीक पिको तयार होईल। ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पिको करायचं आहे साडीला। त्यानंतर जे आपलं 2 इंचचं शिल्लक ठेवलं होतं आपण, ते आपल्याला नंतर असं पिको करून घ्यायचंय। हे पहा, असं सुरुवातीपासून पिको करायचा नाही मैत्रिणींनो, काय होतं कापड आणि धागा मशीनमध्ये अडकला जातो, त्यामुळे थोडंसं अंतर सोडून पिको करायला चालू करायचंय। ठीक आहे, तर बघा अशीच पद्धत वापरायची आणि दुसऱ्या साईडचा पिको करायचा आहे। काही साडींना दोन्ही साईडने असतं, काही साडींना सिंगलचं एकाच बाजूने असतं। त्यानंतर आता आपल्याला फॉल बसवायचा आहे, तर आपल्याला फॉलचा दाब लावायचा आहे इथं। तर पिकोचा दाब काढलाय आणि फॉलचा दाब लावते मी। तर मैत्रिणींनो, फॉल करताना फॉलचा दाब लावा, पिको करताना पिकोचा दाब लावा, फिनिशिंग छान येत असते, मला एवढंच सांगायचंय। त्यानंतर बघा, इथं फॉल 10 मिनिटं भिजून वाळून इस्त्री करून घेतलेला आहे
आता आपल्याला फॉल लावायचा आहे, तर तो कसा लावायचा ते मी दाखवते. तर साडी नेसत्या पदराकडून 10 इंच कापड सोडून द्यायचं, हे बघा इथं. ओके, त्यानंतर उलटी बाजू खाली ठेवायची फॉलची आणि अर्धा इंच असं दुमडायचंय आणि ते इथं ठेवून घ्यायचं एकदम कडला. ठीक आहे. त्यानंतर बघा दोन्ही कापड व्यवस्थित पकडायचे आणि खाली अशी आपली झिगझॅग शिलाई येत असते. पिकोचा दाब तुम्ही यूज केला तर गोल इथं येईल आणि जर तुम्ही फॉलसाठी फॉलचा दाब यूज केला तर झिगझॅग शिलाई येऊन सपाट, म्हणजे जिथं आपली झिगझॅग शिलाई येते तिथे असे सपाट शिलाई येत असते झिगझॅग. आणि पिकोचा दाब यूज केला मैत्रिणींनो तिथं असं जाडसर गोलवा तयार होतो. त्यामुळे तुम्ही फॉलचा दाब यूज करा. त्यानंतर बघा सगळ्या फॉलला अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि शेवटी आल्यानंतर परत अर्धा इंच दुमडून परत त्यावरती झिगझॅग शिलाई मारून घ्यायची. तर आता फिनिशिंग बघा किती सुंदर लुक आलेला आहे आपल्या फॉलला सुद्धा. मी साडी फॉल पिको करताय पण हात शिलाईचा खूप म्हणजे खूप कंटाळा आहे. त्या ताईंसाठी मी एक आज नवीन ट्रिक सांगणार आहे, तर मैत्रिणींनो ऐका. तर आपण साडीला फॉल लावून घेत असतो बरोबर, झिगझॅग शिलाई खालच्या साईडने येत असते आणि वरच्या साईडने आपली हात शिलाई असते बरोबर. तर मैत्रिणींनो तुम्ही काय करायचं, आपल्या साध्या मशीनवरती ना 5 नंबरची शिलाई मारायची, म्हणजे खूप मोठे मोठे टाके असतात त्या सेटिंगचे. तर 5 नंबरवरती आपली शिलाईचं सेटिंग ठेवायचं आणि 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर हात शिलाई करायची. आता इथं मी तुम्हाला शिलाई मारून दाखवते पहा. साध्या मशीनवरती 5 नंबरची शिलाई मारायची. तुम्ही आणखीन मोठी मारली तरी पण चालेल, म्हणजे उसवायला एकदम सोपं जातं मैत्रिणींनो. तर सगळ्या फॉलला आपण 5 नंबरची शिलाई मारत आहोत मैत्रिणींनो. असं केल्याने काय होतं, हात शिलाई खूप फास्ट होते आणि साडीला गोळ वगैरे अजिबात कुठेही येत नाही. 10 मिनिटात साडी हात शिलाई होणारी इथं 5 मिनिटात साडी हात शिलाई होत असते, म्हणजे हात शिलाईचा सुद्धा कंटाळा येत नाही. आता मी तुम्हाला हात शिलाई करून दाखवते यावरती. तर नेहमीप्रमाणे काय करायचं, आपल्याला हात शिलाई करायची आहे. हे पहा इथं धागा जो आहे तो गाठ मारून पॅक करून घ्यायचा स्टार्टिंगला. त्यानंतर एकसारखे टाके घेत आपल्याला संपूर्ण फॉलला हात शिलाई करायची आहे. आणि हे टाके मारताना एकसारखे घ्यायचे. जर तुम्ही अर्धा इंचाच्या अंतरावरती टाका घेत असाल तर अर्धा इंचावरतीच तुम्ही सगळे टाके एकसारखे घेत चालायचं आहे. लहान मोठा इथं टाका म्हणजे धागा दिसला नाही पाहिजे. सगळा धागा टाक्यांचा जो आहे तो एकसारखा दिसायला पाहिजे, म्हणजे साडी हात शिलाई सरळ बाजूने पण छान दिसली पाहिजे आणि उलट्या बाजूने पण. आणि सरळ बाजूने जो आपण धागा गुंतून घेतो तो जास्त दिसायला नकोय, अगदी थोडासा नॉर्मल दिसला पाहिजे. काय सरळ बाजूने पण लुक चांगला दिसला पाहिजे हात शिलाईचा. तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या साडीला पटपट पटपट हात शिलाई करून घेऊया. एकसारखे टाके घ्यायचे आहेत आणि अधून मधूनही ना 1-2 गाठी मारत चला मैत्रिणींनो, म्हणजे जो हात शिलाईचा धागा आहे आपण घेतलेला 2 पदरी तो व्यवस्थित परफेक्ट फिट होत असतो. त्यामुळे मध्ये मध्ये गाठ मारत चला. तर आपली संपूर्ण फॉलला हात शिलाई होत आलेली आहे मैत्रिणींनो. आणि संपूर्ण फॉलची हात शिलाई झाल्याच्या नंतर जे आपण 5 नंबरची शिलाई मारलेली आहे ती आपल्याला उघडायची आहे. आणि एकदम सोपं जातं. आपण शिलाईचे टाके जे आहेत मोठे मोठे मारलेले असतात, त्याच्यामुळे आपली शिलाई जी आहे मारलेली 5 नंबरची ती एकदम पटकन उसून होते. आता आपली हात शिलाई तर झाली. आता मी जी शिलाई होती ना 5 नंबरची ती उसवते बघा. एक धागा जरी ओढला ना तर सगळी शिलाई उघडून येते. फक्त इथं आपण हात शिलाईचा धागा येणार नाही हातामध्ये याची काळजी घ्यायची आणि सगळी शिलाई उसून घ्यायची. ठीक आहे. तर साडी तुम्हाला फॉल पिको करून दाखवली मैत्रिणींनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपले सर्व व्हिडिओ असतात तर त्याचा सुद्धा तुम्ही आनंद घ्या. तर फायनल लुक साडीचा बघू शकता. सरळ बाजूने उलट्या बाजूने सुद्धा फिनिशिंग छान आलेली आहे हात शिलाईची आणि सरळ बाजूने सुद्धा एकदम मस्त अशी आपली हात शिलाई तयार झालेली आहे. ओके. तर मैत्रिणींनो अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या साड्या फॉल पिको करायच्या. ज्या ताईंना आवड आहे साड्या फॉल पिको करायची त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप 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 महत्वाची आहे. ठीक आहे. तर मैत्रिणींनो साड्या फॉल पिको करायला शिका आणि तुम्ही तुमचा बिझनेस वाढवा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे.